आपण बघतो शिंदेचा उपमुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स संपलेला आहे, मात्र गाठीभेटींना खूप वेळ आलेला आता. आपण बघतो उदय सामंत तिकडे फडणवीसांची भेट घेण्यासाठी सागर बंगल्यावर गेलेले आहेत, मात्र शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे. शिंदेचं मन वळवण्यात शिवसेना आमदारांना यश आलेलं आहे. लेटर था वो हमारे पास दिया है, वो हम राजभवन पे लेके जा रहे हैं. एकनाथ शिंदेची शपथ लेणे आहे का आज? एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. उदय सामंतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्याचं पत्र आम्ही आता राज्यपालांना द्यायला जातोय. उपमुख्यमंत्री पदाचा जो सस्पेन्स होता शिंदेबाबतचा तो आता संपुष्टात आलेला आहे. शिंदेसाठी आता पत्र घेऊन उदय सामंत राजभवनाच्या दिशेने निघालेले आहेत. शिंदेचं मन वळवण्यात शिवसेनेच्या आमदारांना यश आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. फडणवीसांनी देखील विनंती केली होती शिंदेंना मंत्रिमंडळात सहभागी होण्याची, ती विनंती देखील त्यांनी मान्य केलेली आहे, सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आणि आता उपमुख्यमंत्री पदाचं जे पत्र आहे ते घेऊन उदय सामंत हे आता राजभवनावर राज्यपालांच्या भेटीसाठी निघालेले आहेत. तर कालपासून शिंदेंच्या उपमुख्यमंत्री पदाचा तिढा सुटलेला नव्हता. सस्पेन्स जो आहे तो कायम होता, मात्र हा सस्पेन्स आता संपलेला आहे. आता उदय सामंत यांनी देखील स्पष्ट सांगितलेलं आहे की आजच्या शपथविधी सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि त्यासाठीचं जे पत्र आहे ते घेऊन उदय सामंत राजभवनाच्या दिशेकडे गेलेले आहेत. शिंदेंचं मन वळवण्यात आमदारांना यश आल्याचं देखील बघायला मिळते. शिंदेंचा उपमुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स जो आहे तो आता संपलेला आहे. अवघे काही तास उरलेले आहेत आजच्या भव्य दिव्य अशा शपथविधी सोहळ्यासाठी. आजचा मोठा महत्त्वाचा दिवस आणि यात विविध राजकीय घडामोडींना वेग आल्याचं बघायला मिळतंय. आणि यातच एकनाथ शिंदेच्या उपमुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स संपलेला आहे. आज एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती घेणार आहे. मात्र कुठेतरी प्रेरणा शिंदेकडनं शिवसेनेकडनं दबावाचं राजकारण केलं गेलं शेवटच्या क्षणापर्यंत असं आपण म्हणू शकतो. अगदी 2.5 तास उरलेले असताना शपथविधीला आत्ता उदय सामंत पत्र घेऊन राज्यपालांना भेटीसाठी रवाना झालेले आहेत. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बैठकीचा सिलसिला सुरू होता. कुठेतरी दबावाचं राजकारण शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होतं असं आपण म्हणू शकतो. नक्कीच एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय फडणवीसांच्या भेटीला गेले, तर दुसरीकडे गिरीश महाजन यांनी शिंदेंची भेट घेतली. त्यामुळे विविध प्रश्न निर्माण झाले होते. मात्र आता उदय सामंतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची आज शपथ घेतील आणि त्यासाठीच जे पत्र आहे ते घेऊन उदय सामंत जे आहेत ते राज्यपालांकडे जात आहेत. तर आजच्या शपथविधी सोहळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, यासोबतच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या पदाची शपथ आज घेतील.